सध्या उन्हाळा खूप वाढला आहे आणि म्हणूनच आम्ही एक महत्त्वाची सुरक्षा सूचना घेऊन आलो आहोत. तर TV51 न्यूजतर्फे ही एक विशेष सार्वजनिक सूचना आहे, जेणेकरून आपण सगळे सुरक्षित राहू. बघा, उन्हाळा म्हणजे फक्त अस्वस्थता नाही, तर तो आपल्या आरोग्यासाठी एक गंभीर धोका असू शकतो. मग उष्माघातापासून वाचण्यासाठी नक्की काय करायचं? चला जाणून घेऊया. सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे हायड्रेशन. तहान लागण्याची वाट पाहू नका, सतत पाणी पीत राहा. आणि जर बाहेर पडावंच लागलं तर उन्हापासून आपलं संरक्षण करणं खूप गरजेचं आहे. दुपारची ही वेळ लक्षात ठेवा. हा दिवसातला सर्वात धोकादायक काळ असतो. शक्यतो दुपारी 12 ते 13 या वेळेत घराबाहेर पडूच नका, कारण ऊन सर्वात प्रखर असतं. कपड्यांची निवड ही खूप फरक पाडते. हलके, सुती आणि फिकट रंगाचे कपडे वापरा. बरं, आता बघूया की उन्हाळ्यात कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात. अल्कोहॉल, चहा, कॉफी किंवा कोल्ड ड्रिंक्स ह्या गोष्टी टाळलेल्याच बऱ्या, कारण याने डिहायड्रेशन होतं. उन्हात कष्टाची कामं टाळा, जड जेवण नको आणि पार्क केलेल्या गाडीत कुणालाही सोडू नका. उष्माघाताची लक्षणं ओळखणं फार महत्वाचं आहे. मग ती लक्षणं नेमकी कोणती? ही आहेत धोक्याची लक्षणं. असं काही जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आता काही व्यक्ती अशा आहेत ज्यांना उन्हाचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे लहान मुलं, वयस्कर व्यक्ती, गरोदर महिला आणि आजारी लोकांकडे विशेष लक्ष द्या. ते थंड ठिकाणी आहेत आणि भरपूर पाणी पित आहेत ह्याची खात्री करून घ्या. शेवटी आपल्या आजूबाजूच्या लोकांचीही काळजी घेऊया. आपली एक विचारपूस कोणाचा तरी जीव वाचवू शकते.